कौशल विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी मलबार हिलमधील जैन मंदिरांना प्रत्येकी 5 गॅस सिलेंडर उपलब्ध करून देण्याची विनंती करण्यासाठी राज्य सरकारला लिहिलेल्या पत्रावरून वादंग निर्माण झालाय। मंगल प्रभात लोढा यांच्या विरोधात मनसे, शिवसेना आणि आम्ही गिरगावकर या संघटनांनी तीव्र भूमिका घेतली। मनसेकडून मंगल प्रभात लोढा यांच्या विरोधात पोलीस स्थानकात तक्रारही दाखल करण्यात आली। लोढा राज्याचे मंत्री असताना ते फक्त एका धर्मासाठी अशी मागणी कशी काय करू शकतात असा सवालही विरोधकांनी उपस्थित केला। विरोधकांच्या त्या टीकेला लोढा यांनीही उत्तर दिलं। लोक मदत मागायला आले, त्यांना गॅस सिलेंडर मिळवून देण्यासाठी मी प्रयत्न केले तर काय चुकलं असं लोढा यांनी म्हटलंय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मंगल प्रभात लोढांवर कारवाई करावी अशी मागणी आमदार अनिल परब यांनी केली। हे महाराष्ट्राचे मंत्री आहेत। महाराष्ट्राच्या प्रत्येक नागरिकाला गॅस मिळणं किंवा इंधन मिळणं ही त्यांची जबाबदारी आहे, परंतु एका विशिष्ट समाजासाठी ते पत्र लिहित आहेत याचा अर्थ अफवा ते पसरवत आहेत। त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी ताबडतोब त्यांच्यावरती कारवाई केली पाहिजे आणि नुसतं एका समाजाचं प्रतिनिधित्व मंत्री करत असतील तर जी शपथ मंत्र्यांनी घेतलेली आहे की मी कुठलाही भेदभाव करणार नाही, मी कुठलंही असं काम करणार नाही की जे फक्त विशिष्ट लोकांनाच लागू होईल, त्यामुळे शपथेचा देखील भंग केलेला आहे आणि त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी त्यांचा खरं म्हणजे राजीनामा घेतला पाहिजे। असं आहे की ते राजनीतिक हेतूने राजनीतिक व्यक्ती करताय ते जे हा गॅसच्या जे विशेष धार्मिक कार्यक्रम असतात त्यांच्याकडे रेग्युलर गॅसचा कोटा नसता। शिर्डीचा भंडारा असेल किंवा मंदिरची प्रतिष्ठा असेल किंवा जैनाची ओली असेल तर त्यावेळी त्याने कुठून गॅस आणावी लागती। यावेळी ते माझ्याकडे आले होता आणि मी त्यासाठी गॅसचा प्रबंध करून दिला। कौशल विकास मंत्री मंगल प्रभात लोढांनी 16 जैन मंदिरांना प्रत्येकी 5 गॅस सिलेंडर उपलब्ध करून देण्याच्या पत्रावरून सध्या वाद सुरू आहे। त्यावरून मनसे नगरसेवक यशवंत किल्लेदार यांनी मंगल प्रभात लोढा यांच्यावर टीका केली। आपण युद्धात जात धर्म सोडून एकत्र यायला हवं, पण हे लोढांना कळलं नाही। त्यांची ही वागणूक मराठी अमराठी जनता लक्षात ठेवेल असं यशवंत किल्लेदार यांनी म्हटलं। समजा मी एखाद्या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतो तर त्या मतदारसंघामध्ये सर्व जाती धर्माची लोक राहत असतात, परंतु मी एक विशिष्ट धर्माच्या किंवा एक विशिष्ट जातीसाठी जर सिलेंडर द्यावेत अशी विनंती करत असेल एजन्सीला पत्र देऊन ते सुद्धा, तर मला वाटतं की तुम्ही स्वतःच्या मतदारसंघामध्ये जातीनिहाय राजकारण करता आणि स्वतःच्या विशिष्ट जातीसाठी तुम्ही स्वतःच्या जातीसाठी स्वतःचं एफर्ट्स वापरता किंवा आपले वजन वापरता। मग इतर जी लोक आहेत, मराठी असेल किंवा नुसतं मराठी न मराठी अन्यही जाती धर्माची लोक आहेत, यांच्यासाठी का नाही बरं तुम्ही पत्र दिलीत? का नाही तुम्हाला द्यावीशी वाटली? तर हे जे लोढा साहेबांचं नेहमीचं राजकारण आहे, फक्त जैन करत बसतात, हे काही योग्य नाहीये। एक मंत्री सिलेंडरसाठी पत्र लिहित असेल तर तुटवडा असल्याचं राज्य सरकारनं मान्य करावं असं विधान खासदार सुप्रिया सुळे यांनी केलंय। तर कम्युनिटी किचन संदर्भात निर्णय झाला असून मागेल त्यांना पुरवठा दिला जात असल्याचं स्पष्टीकरण अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळांनी दिलं। अमित शहाजी आणि राजनाथ सिंगजींनी ऑल पार्टी मीटिंग बोलवली, त्याच्यात आम्ही सहकार्याचीच भूमिका मांडली की जर देश अडचणीत असेल तर आमचे सगळे राजकीय मतभेद बाजूला ठेवून आणि सरकारला आम्ही सहकार्य करायला तयार आहोत। पण सहकार करायचा असेल सरकारला तर सरकारने पारदर्शकपणे मान्यता केलं पाहिजे, प्रॉब्लेम आहे। आणि आज या लोढाजींनी जे पत्र लिहिलंय त्याच्यातून हे स्पष्ट होत आहे। मी लोढाजींचे जाहीर आभार मानते की माननीय लोढाजींनी सामान्य माणसाचा प्रश्न हा ऐरणीवर आणला आणि लोकांच्या पुढे मांडला, याबद्दल मी विनम्रपणे लोढाजींचे आभार मानते। तुमच्याकडे काय जसं कम्युनिटी किचन असेल तर तुम्हाला पण मी देतो ना, दबाव वगैरे काही कारण नाही। त्यांचा उद्यापर्यंत काही कार्यक्रम आहे, त्यांचं ते कम्युनिटी किचन आहे, त्यांनी अर्ज दिला, आम्ही ताबडतोब दिलो। आणखीन कोणाला पाहिजे असेल कम्युनिटी किचनमध्ये काय तर भारत सरकारने सांगितलं की द्या म्हणून त्यांना, ते कमर्शियल रेटने द्या म्हणून त्यांची ऑर्डर्स आहे। वळत पुढच्या बातमीकडे।
घरगुती वापराच्या गॅस सिलेंडरचा अवैध साठा करून त्याचा वापर हॉटेलसाठी करणाऱ्या दोघा हॉटेल मॅनेजर्सवर मुंबई पोलिसांनी कारवाई केली आहे. प्रकाश पुरोहित आणि हरीश मेहता अशी त्या दोघांची नावं आहेत. काळबादेवी परिसरातल्या भारत भवन चेंबर येथील लक्ष्मी विलास हिंदू हॉटेलच्या मॅनेजरवर एलटी मार्ग पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आलाय. विभागीय शिधावाटप अधिकाऱ्यांनी दिलेल्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आलाय. त्या दोघांनी घरगुती वापराचे गॅस सिलेंडर कोणाकडून घेतले होते याचा तपास आता पोलिसांकडून करण्यात येतोय. आणि या बातमीनंतर मुंबई ईस्ट वेस्टमध्ये घेऊयात एक ब्रेक, पण तुम्ही पाहत राहा एबीपी माझा.